इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय मराठी दुसरा धडा पुस्तक माझा गुरु संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला, कोण ते लिहा. त्यामधलं मला पुस्तक दे असे म्हणणारे. लेखक संदीप खरे. रद्दीतून किलोवारी पुस्तके विकत आणून लेखकांसमोर ठेवणारी. लेखकांची आई. पुस्तकातून लेखकाला भेटणारा. लेखक आणि कवी. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी. त्यांची मुलगी. प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव. त्यामधलं वाचनामुळे शब्दांशी डॅडॅस होते. मैत्री. डॅडॅस आपण जगणं समृद्ध करतात. अनुभव. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे डॅडॅस आहे. प्रतिबिंब. बद्दल नेहमी डॅडॅस आणि आदर असावा. कृतज्ञता. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यातील उत्तरे लिहा. त्यामधलं खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर आहे त्याचं, लेखकांची लहानपणीची पुस्तकांशी मैत्री झाली होती. वाचनाचा वेग चांगला असल्यामुळे पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हावी म्हणून त्यांना खेळापेक्षा पुस्तकं विकत घेणे आवडायचे. कविता लेखनाबद्दलचा लेखकांचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. त्याचं उत्तर, 4थीला असताना कवीला पहिली कविता सुचली. ती सगळ्यांना आवडल्याने त्यांना बक्षीस मिळाले. हळूहळू शब्दांशी दोस्ती झाल्यावर ते कविता लिहू लागले. कधी एका दिवसात 3 तर कधी 3 महिन्यातून 1 कविता लिहायचे. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहे असे लेखक का म्हणतात? उत्तर, लहान मुलीला वेळ न देऊ शकल्याच्या अनुभवातून लेखकांचे दमलेल्या बाबांची कहाणी ही कविता लिहिली म्हणून लेखक असे म्हणतात. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. उत्तर, पुस्तकांच्या वाचनामुळे लेखकाला भाषेचे वेगवेगळे आयाम समज आणि अनेक लेखक व कवींशी ओळख झाली. ज्यांच्याकडून प्रेरणा, ज्ञान आणि कौशल्य मिळते ते गुरु असतात म्हणून लेखकाने पुस्तकांना गुरु मानले. प्रश्न 4, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. त्यातलं लेखकांची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण. कारण त्यांचा वाचनाचा वेग चांगला होता. कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे कारण त्यामुळे शब्दांशी मैत्री होते आणि शब्दांसारखे शब्द भाषेमध्ये किती वेगवेगळे प्रकारचे असू शकतात. दमलेल्या बाबांची कहाणी
ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावले असायचे, कारण ती कविता ऐकल्यावर लोकांना कवीने आपलीच त्यांचीच म्हणजेच व्यथा मांडली आहे असे वाटायचे. विचार करा व सांगा. शब्दांकडे चौफेर बघता आलं पाहिजे. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. त्याचं उत्तर आहे, खूप पुस्तके वाचल्याने शब्दांचा लळा लागतो आणि शब्दांचे व भाषेचे वेगवेगळे पैलू समजतात. म्हणजेच एकाच शब्दांचे विविध अर्थ व छटा समजून घेणे हा शब्दांकडे चौफेर बघता आलं पाहिजे याचा अर्थ आहे. लिहिते होऊया. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश स्वरूपात वहीत लिहा. पुस्तकाचे नाव: श्यामची आई. लेखक: साने गुरुजी. थोडक्यात मत व सारांश. उत्तर आहे, हे पुस्तक मात्र प्रेमाचे आणि उत्तम संस्कारांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अत्यंत कठीण आणि गरिबांच्या परिस्थितीतही श्यामच्या आईने त्यांच्यावर केलेले स्वावलंबन, प्रामाणिकपणा आणि स्वच्छतेचे संस्कार यात अतिशय हृदयस्पर्शीपणे मांडलेले आहे. मनाला घाण लागू नये म्हणून जप हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. आईचे अपार कष्ट आणि तिची भावुकता होती. खेळूया या शब्दांशी. प्रश्न पहिला. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. दिवाडसव म्हणजेच वाढदिवस. आता ग्रय ग्रंथालय. इथं चत्मत्र आरी म्हणजे आत्मचरित्र. ग्रताहकसवी कविता संग्रह. दिलेल्या शब्दांचे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी या प्रकारांमध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करा व वहीत लिहा. पुस्तक, लेखक, कहाणी, वाटचाल, डोळे, बाबा, लहानपण, खेळणी, वाढदिवस, दिवाळी, ग्रंथालय, रद्दी, कविता, बक्षीस, मैत्री, भाषा, लळा, मन, अनुभव, कार्यक्रम, जन्म, प्रेरणा, कौशल्य, ज्ञान. शब्दांचे लिंगानुसार वर्गीकरण खालीलप्रमाणे दिलेले आहे. पहिलं पुल्लिंगी. लेखक, डोळे, बाबा, वाढदिवस, लळा, अनुभव, कार्यक्रम, जन्म. स्त्रीलिंगी. कहाणी, वाटचाल, दिवाळी, रद्दी, कविता, मैत्री, भाषा, प्रेरणा. तिसरं नपुंसकलिंगी. पुस्तक, लहानपण, खेळणी, ग्रंथालय, बक्षीस, मन, कौशल्य, ज्ञान. कृतीतून शिकूया. उपक्रम. शालेय ग्रंथालयातील तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा व वर्गात सादर करा. नंबर 1. पुस्तकांचे नाव. श्यामची आई. नंबर 2. लेखक
साने गुरुजी. पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. 3 पुस्तकांचा साहित्य प्रकार आत्मकथनात्मक कादंबरी. 4 मुख्य आशय. या पुस्तकात साने गुरुजींनी त्यांच्या बालपणाची आठवण आणि आईची थोरवी मात्र प्रेम आणि मूल्यांची शिकवण हा या पुस्तकाचा मुख्य आशय आहे. 5 पुस्तक आवडण्याचे कारण. हे पुस्तक वाचताना आईच्या निस्सीम प्रेमाची आणि संस्कारांची जाणीव होते. म्हणून जाणून घेऊया. संत पंतंत काव्य प्रकाराविषयी अधिक माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा व वाचा. 1 संत काव्ये. भक्तिप्रवाह. 13व्या ते 17व्या शतकापर्यंतचा हा संत वाङ्मयाचा स्वर्णकाळ मानला जातो. संतांनी ईश्वरी भक्ती, मराठी भाषेचे वैभव तसेच कीर्तन, प्रवचन, भारुड यांच्या माध्यमातून जातीभेद निर्मूलन व मानवी समतेचा प्रसार केला. 2 पंतकाव्ये म्हणजेच पंडिती काव्ये. हा प्रवाह शाहिरी व संत काव्यांच्या मधोमध विकसित झाला. यात पौराणिक कथा, महाभारतातील प्रसंग आणि संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर आढळतो. मोरोपंतांची आर्या रचना प्रसिद्ध आहे. 3 दंतकाव्ये म्हणजेच शाहिरी वाङ्मय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पेशव्यांच्या अस्तापर्यंत हा प्रवाह विकसित झाला. पोवाड्यातून वीररस, लावणीतून श्रृंगारिक व सामाजिक रंजक तसेच राजकीय व सामाजिक स्थितीचे चित्रण केले आहे. धन्यवाद.